नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज मी काशीमीरा पोलीस स्टेशन या ठिकाणी उभा आहे। मीरा भाईंदर शहरातील भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आज एक मोर्चा काशीमीरा पोलीस स्टेशन वरती धडकला आहे, ज्या मोर्चामध्ये हजारो लोकांचा सहभाग आहे। आणि हा मोर्चा काढण्याचं एकच कारण आहे, मीरा भाईंदर शहरामध्ये आता जो झालेला वाद होता, अरविंद शेट्टी या नावाचा व्यक्ती बोरोली बिर्याणी त्याचा हॉटेल आणि त्याच्या हॉटेलच्या जो मुख्य द्वार आहे त्या ठिकाणी MMRD च्या माध्यमातून आहे ती बोरोली बिर्याणी हॉटेलच्या समोरून घेऊन एक प्रकारे त्याचा गेट बंद करण्यात येत होता आणि त्याच्या स्वमालकीच्या जागेतून हा भिंत बनवली जात होती आणि त्याचा विरोध करण्याकरता अरविंद शेट्टी नावाच्या हॉटेल व्यावसायिकाने त्या ठिकाणी या सर्व अधिकाऱ्यांना विरोध केला आणि त्याचा परिणाम अरविंद शेट्टी याला भोगावा लागला। उलट या ठिकाणी शिंदे गट यांचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून आमदार प्रताप सरनाईक यांच्या सांगण्यावरून असं बोलण्यात येतं, यांच्या सांगण्यावरून MMRD अधिकारी जे आहेत त्यांनी अरविंद शेट्टी यांच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्याचा राग या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आलेला आहे आणि त्यांचं मत असं आहे की हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। आमची स्वतःची स्वमालकीची जागा आहे आणि आमच्या मालकीच्या जागेमधून MMRD रस्ता आणत आहे, तर हा सर्व चुकीचा विषय आहे आणि त्यापेक्षा उलट आमच्याच नगरसेवकावर, माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्यावरच गुन्हा दाखल केला जातो, खोटा गुन्हा दाखल केला जातो। हा अन्याय सहन करणार नाही म्हणून भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी धडक या ठिकाणी मोर्चा घेऊन आयुक्त यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे या ठिकाणी असलेले पोलीस प्रशासन आहे त्यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत। त्यांचं सांगणं एकच आहे की आम्ही अन्याय सहन करणार नाही आणि अन्याय सहन केला जाणार नाही। हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे असं सांगून या ठिकाणी कठोर विरोध केला जातो। काशीमीरा पोलीस स्टेशनचा व पोलीस प्रशासनाचा ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा नोंद करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे, सहभाग केलेला आहे, त्या सर्व लोकांवरती गुन्हे दाखल करा व आमचा गुन्हा खारिज करा असा प्रकारे या ठिकाणी एक मोठं आंदोलन उभा करण्यात आलेलं आहे। चला तर मग पाहूया आमदार नरेंद्र मेहता व त्यांचे सहकारी कार्यकर्ते या ठिकाणी काय सांगत आहेत, पाहूया पुढील बातमीमध्ये। अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा। नमस्कार, जय महाराष्ट्र। मीठे में तो भजन सुनाऊंगी, मीठे भजन क्या रहेगा इसमें, तो सत्य है वो बताएंगे उनको, वो बताएंगे प्रशासन को सत्यता से अवगत कराएंगे जी। मीठे मीठे में तो भजन सुनाऊंगी, मीठे मीठे में तो भजन सुनाऊंगी, जिंदगी के सारे अरे न्याय मिलेगा तो तुमको आएंगे आएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे। बहुत आगे ऊपर से सामने से क्या हुआ? आप थोड़ा पीछे हो जाओ।
खोटी एफआयआर राजकीय दबावाखाली दाखल केली, त्या विरोधात मध्ये आम्ही आलोय. पोलिसांनी त्याची शहानिशा करावी, ती चुकीत असेल तर कारवाई करा, पण आमचं ठाम मत आहे की ती एफआयआर बेकायदेशीर कशी आहे. ज्या जागेवर कॉन्ट्रॅक्टर कामची जागा कॉन्ट्रॅक्ट मध्येच नाही, टेंडर मध्ये सुद्धा नाही, कोणाच्या बोलण्यावरून कळत होता आणि कोणाच्या बोलण्यावरून त्याच्यावर दाखल झाला पाहिजे. पोलीसनी त्याला साथ दिला म्हणून पोलिसावर दाखल झाला पाहिजे. MMRDA आणि महापालिकेने अंतर्गत जागा ताब्यात नाही घेता दुसऱ्या जागेवर ते काम सुरू केलं, हा कायद्याचा विरोधच असल्याने आणि इकडे खोटी माहिती पोलिस म्हणून त्या संबंधित अधिकारीवर कारवाई करावं अशी आमची डिमांड आहे. तो जो रोड बनतोय तो रोड असं सांगितलं जातं की तो स्वतःच्या फायद्यासाठी बनवला जातोय. आमदार प्रताप सरनाईक 15 वर्षापासून ते आमदार आहेत, परंतु त्यावेळेला त्यांना आदिवासी दिसले नाहीत. आता त्यांनी तिकडे जागा विकत घेतली, त्या स्वतःच्या फायद्यासाठी बनवलं जातं. बघा, ते आदिवासीसाठी रोड नाही आहे, कोणातरी खासगी कामासाठी रोड आहे. पण आमचा विषय त्या रोड पेक्षा हे आहे की ज्या टेंडर मध्येच तो नाही आहे ते तुम्हाला बांधायची गरज काय कॉन्ट्रॅक्टरला, आणि संबंधित अधिकारी त्याला पाठीशी येऊन त्याचं समर्थन का करतात, म्हणजे कोणा दबावाखाली काम करतात, मग त्याचा एफआयआर करा, पोलिसांनी इन्क्वायरी करा. आणि एफआयआर दाखल करण्यासाठी सुद्धा आपल्याला एवढं आंदोलन घ्यावं लागतं. मग हे पोलीस त्यांची काहीतरी जबाबदारी नाही. कारण की आम्ही पैसे देणार नाही, तर ठेकेदारांनी पैसे दिले असेल. आज मध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्याद्वारे थोड्या ठिकाणी कंटेनर टाकण्यात येत आहे, पण आयुक्त त्याच्यावर कारवाई करत नाही, इलिगल आहेत ते तरी. आयुक्त लाचार आहे, डमी आहे, डमी भावला आहे, काय बोलतो भावला आहेत नसतोय. आम्ही आयुक्त काय साधे गटारा ढक्कन बदलू शकत नाही. तो इथं तुम्ही काम लांब मोठी गोष्ट सांगितली, काय होणार आहे. त्यांचं दुकान चालू आहे ना, 150 रुपये फुटाला, 8% कॉर्पोरेशनला सगळं चालू आहे, त्यांना काय गरज आहे करायची. ते बोलतात प्रशासन राजकीय आहे, जेवढं कमवू शकतो तेवढं कमवायला आले सगळे लोक. आता तुमच्या मागण्या पूर्ण ऐकल्या तर तुमची काय भूमिका राहील पुढे? हा, तुमच्या मागण्या आता पूर्ण नाही केल्या, एफआयआर दाखल नाही झाले, संघर्ष आमचा चालू राहील, न्यायासाठी आम्ही लढत राहू. शेवटी आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सगळं घेऊन जाणार आहोत. जे आता अंकित शेट्टीवरती जे गुन्हा दाखल केला, त्यात असं म्हणणं असंही म्हटलं जात आहे की तुझा गुन्हा दाखल झाला खोटा आहे, कारण की तो रोडच इलिगल आहे. मग तेच तर बोलतोय, ती जागा तुमची नाही, जागा खासगी जमीन आहे, एक्विजिशन नाही, काय नाही. जे तुम्ही काम करता कॉन्ट्रॅक्टचा भाग नाही, तरी तुम्ही ते करतात तर करतात, एफआयआर करतात. असं हे कुठलं काय चालणार, तानाशाही चालणार नाही अशी. या संदर्भात आमचं आंदोलन आहे.